आणि बीडमधलं पुढचं प्रकरण सतीश भोसले उर्फ खोक्याचं चहूबाजूंनी त्याच्यावर सध्या कारवाईचा धडाका सुरू आहे। 7 दिवस फरार असलेल्या सतीश भोसलेला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली। दुसरीकडे वनविभागाच्या जागेवर बांधलेल्या घरावर वनविभागानं काल बुलडोजर फिरवला। सगळं झालं आणि त्यानंतर काल रात्री काही अज्ञातांनी सतीश भोसलेच्या घरातील सामानाला आग लावली। आता या घटनांमुळे आपण दहशतीत असल्याचा दावा भोसलेचे कुटुंबीय करतायत। कुणी त्याला ग्लास हाऊस म्हणून ओळखायचं, कुणी त्याचा व्हाईट हाऊस असा पत्ता द्यायचा आणि कुणी त्याला भाजप कार्यकर्त्याचं कार्यालय म्हणायचं। इतक्या सगळ्या ओळखी मिरवणारी ही वास्तू गुरुवारचा दिवस मावळता मावळता जमीनदोस्त झाली। ही वास्तू म्हणजे बीडच्या सतीश भोसले उर्फ खोक्याचं घर। कारवाई आधी वन विभागानं घरातलं सारं सामान बाहेर काढलं। रात्री कोणी अज्ञात व्यक्तींनी याच सामानाला आग लावली। हेच ते त्याचं ग्लास हाऊस होतं, जे काल 4 बुलडोजर च्या माध्यमातून वन विभागाने हे जमीनदोस्त त्याचं घर केलेलं आहे। हे वन विभागाची जागा होती आणि त्यावर त्यांना आपलं घर बांधलं होतं असा आरोप होता आणि त्यानंतर ही सगळी कारवाई करण्यात आली आहे। खोक्याच्या कुटुंबीय इथे असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी रात्री हल्ला केला। फक्त हल्लाच केला नाही तर या ठिकाणी असलेल्या वस्तू पेटवून दिल्या। तोंडाला रुमाल बांधून असलेले हे सगळे अज्ञात लोक होते। आपण जर बघितलं तर हा हल्ला इतका वाईट पद्धतीने होता की इथे हे प्राणी मुख्य जनावर होतं ते देखील पेटवून देण्यात आले। घरात असलेली ज्वेलरी असेल ते सगळं धान्य अस्तव्यस्त झालेलं आहे, सगळं पेटवून देण्यात आलेलं आहे। त्याचे कुटुंबीय आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नेमकं काय झालं होतं। ताई, मला तुमचं नाव सांगा आणि तुम्ही खोक्याचे कोण आहात ते सांगा। रात्री काय केलं, 10-15 जण गुंडे आलते। त्यांनी काय केलं, घर जर सगळं जाऊन टाकितलं, धान्य दुन्य आम्हाला धान्य दुन्य सगळं टाकून टाकितले। कोंबड्या आमच्या हानमार किरी सगळ्या लोकांनी 10-15 लोक जण आलते साहेब आमच्यापाशी। आधी वने दादा इथं येऊन धमकी देऊन गेलते आम्हाला। किती दिवस, 3 दिवस आधी धमकी दिली वने दादा। भरत खरमाडे वने दादा गाडी घेऊन आलते। ते म्हणले इथं पाड द्या नो, तुम्हाला इथं राहू नका, तुम्ही इथून निघून जा। आम्ही कुठं जायचं सर, आम्ही निघून जायचं कुठं आता। सतीश भोसले हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता। पारधी समाजाचा सतीश भोसले भाजपच्या भटक्या विमुक्त सेलचा अध्यक्षही होता। लोकांना बेदम मारणे, सावकारी करणे, रस्त्यात नोटा उधळणे, हरणांची शिकार करणे असे अनेक आरोप या सतीश भोसलेवर होते। मात्र त्याची दहशत इतकी होती की कुणी त्याच्या विरोधात बोलायची हिम्मत करत नव्हते। सतीश भोसलेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली। मग सतीश भोसले फरार झाला। 7 दिवसानंतर त्याला प्रयागराजमधून अटक झाली। शुक्रवारी त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। की आता आरोपीचे हत्यार वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यांचं ते घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे, त्याच्यामुळे हे काही पीसीआरचे ग्राउंड नाही आहेत आणि हत्यार एकाच्या हातात दाखवलंय आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना। तर मी मान्य न्यायालयाला विनंती केली की कमीत कमी पीसीआर द्यावं, तर मान्य न्यायालयाने 6 दिवसाचा पीसीआर दिला। सतीश भोसलेच्या घरावर अत्यंत घाईघाईनं झालेल्या कारवाईनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही प्रश्न उपस्थित केले। मला असं वाटतं की त्यांनी खूप चुका केल्यात। म्हणजे त्यांनी त्या माणसाला बॅटनी मारणं काय, ते दात तोडणं काय, रक्तबंबाळ जे केलं गेलं, त्यासाठी त्याच मोठ्या आणि खूप गंभीर चुका म्हणा, गुन्हे म्हणा, त्याच्यासाठी त्याला कायद्याने शिक्षा झाली पाहिजे। पण कुठे घर तोडणं म्हणा किंवा त्याचं दुसरं जे घर होतं ते अज्ञातांनी जाळलं, ते बघून खरं वाईट वाटलं। कारण त्याच्या पत्नीने आणि मुलांनी त्यांचा काय दोष आहे सगळ्या ह्याच्यात। आणि कुठेतरी असं वाटतं की बाबा त्यांना धडा शिकवला पाहिजे तर तो कायद्याने शिकवा।
म्हणजे जिथे आपण म्हणतोय की त्याला शिक्षा झाली पाहिजे का, कारण त्यांनी कायदा हातात घेतला, तसं त्याचं घर जाळणं हे सुद्धा कायदा हातात घेतल्यासारखंच झालं आहे. आणि मला असं वाटतं की ते जे पण असतील त्यांना शोधा आणि त्यांना प्रचंड शिक्षा द्या, कारण आता महाराष्ट्रात कायद्याचं राज्य झालं पाहिजे. आणि कुठेतरी मला खरंच ना वाईट वाटलं की बाबा तो किती का वाईट माणूस असे ना, त्याला शिक्षा होणं एक गोष्ट आहे, पण घर जाळणं बिलकुल मला ते आवडलंही नाही, वाईट वाटलं मला ते बघून. सतीश भोसलेवर झालेल्या कारवाईनंतर ज्या अज्ञातांनी त्याच्या घरावर रात्री हल्ला केला त्यांच्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. आम्हाला शाळेत जायला भीती वाटते की हे सर लोकांना काहीतरी व्हिडिओ व्हायरल केले की सर लोकांना धमकी देते, असं व्हिडिओ व्हायरल केला गेला. पण ते न्यायासाठी दिला होता, मुलींवर अन्याय होता म्हणून ते बोलले होते की मुलींवर छेड करू नका, हेच बोलण्यासाठी गेलते. पण लोकांनी त्यांचे वाईट व्हिडिओ व्हायरल केले, त्याच्यासाठी ते म्हणते ते आम्हाला जायला भीती वाटते. आमच्या बोर्डाचे पेपर चालू आहेत, आता आम्हाला जायला सुद्धा भीती वाटते की आम्ही कसं जावं. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याच्यावर कारवाई ही व्हायलाच हवी आणि ती वेळेतच व्हायला हवी, नाहीतर आरोपीचा धीर चेपतो आणि तो दहशत माजवायला लागतो. पण गुन्हेगारी कृत्य कधी ना कधी कायद्याच्या कक्षेत येतातच ना. तेव्हा मात्र चहूबाजूंनी कारवाई सुरू होते. सतीश भोसलेच्या बाबतीत हेच घडलंय. पण सतीश भोसलेवरच्या गुन्ह्यांचा राग त्याच्या कुटुंबावर निघता कामा नये. कायद्याच्या राज्यात ही अपेक्षा रास्तच आहे. मोहसिन शेख, NDTV मराठी, बीड.